अधिकृत उमेदवार आणि सगळ्यात आपले भूमिपुत्र आपले फलटणचे स्थानिक विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं या तालुक्यात 2 दिवस असं धावत्या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. निवडणुकीला 15 ते 16 दिवस राहिलेले असल्यामुळं फक्त आज आणि उद्या 2 दिवस या खासदारांचा या फलटण तालुक्यामध्ये फक्त धावता दौरा आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना या मतदारसंघामध्ये वेळ देणे शक्य होणार नाही. या निवडणुकीच्या निमित्तानं आजच खासदारांनी सुरुवात केली आणि 7ही जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रत्येक पंचायत समिती गणात ते जाऊन त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत आणि अशा प्रकारचा धावता दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या दौऱ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर भाजपचे असं पाहिलं तर फलटण तालुक्यापेक्षा खासदारांच्या पेक्षा तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आपल्या अस्मितेची निवडणूक, फलटण तालुक्याच्या अस्मितेची ही निवडणूक आहे. 2019 तारखेला 2019ला झालेल्या निवडणुकीमध्ये अधिक वेगवान घटना घडल्या, अनेक घटना घडल्या. अनपेक्षितपणे सगळ्या तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं अनपेक्षितपणे निर्णय होऊन आपल्या खासदारांना भाजपचं तिकीट मिळालं. बघता बघता प्रचंड मताने विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर ज्या खासदारांच्या पहिल्या टर्ममधील 5 वर्षामध्ये पहिली 2 वर्ष करोनाचा कार्यकाळ असल्यामुळे सगळे शासन आत्ताचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा कौटुंबिक संबंध माझा आणि त्यांच्या घराचा आहे. एकंदरीत लोकसभेला 2019ला उमेदवारी घेऊन निवडणूक लढवत असताना मलाही कधी अपेक्षित वाटत नव्हतं. मी सुद्धा म्हणायचो आता हे खासदाराचं आहे काय कसं काय दिवा लावणार असं माझं मत होतं. पण तालुक्याच्या बरोबर कैलासवासी हिंदुरावांना सुद्धा स्वर्गात आनंद होत असेल की अतिशय कालावधीत आणि सगळ्याचा अपेक्षाभंग करून, माझा तर अपेक्षाभंग केला पण तालुक्यातील सर्व लोकांचा अपेक्षाभंग करून मिळालेल्या 3 वर्षात कारकिर्दीत फलटण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कामं करून त्याबरोबर माढा लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये समतोल राखून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला. या सामान्य लोकांच्या आणि प्रामुख्यानं दुष्काळी भागाच्या दृष्टीनं गेली 25-30 वर्ष प्रलंबित असणारे नीरा देवगाव धरणाचे कालवे आणि धोंबरकोडीचे कालवे गेली 30 वर्ष ज्यांच्या हातात आपण एक हाती सत्ता दिली, प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला त्या 2 धरणांच्या कालव्यांचा आणि पाण्याचं गाजर दाखवून निवडणुका झाल्या. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष झाली तरी प्रत्यक्ष पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलं नाही. आजही विरोधी लोकांच्याकडून हे आम्ही केलंच नसतं, धरण मंजुरीच केली नसती वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या वर्गानं केल्या जातात. मग तसं बघितलं तर या नीरा देवगाव आणि धोंबरकोडीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळावी म्हणून तालुक्यातील सर्वच नेत्यांचं श्रेय या दोन्ही धरणांच्या कालव्याच्या संदर्भात आणि मंजुरी संदर्भात आहे. त्यामध्ये कैलासवासी चिमरावजी कदम असतील, कैलासवासी हिंदुरावजी नाईक निंबाळकर असतील, कैलासवासी सुभाषराव शिंदे असतील, डॉक्टर कृष्णचंद्र भोवटे असतील, सर्वच आजपर्यंत ज्या लोकांनी सत्ता भेटल्या त्या सर्व लोकांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. परंतु प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं प्रयत्न केले. परंतु ज्यांच्याकडून 25 वर्षात एवढी प्रचंड सत्ता हातात असताना सुद्धा या धरणाच्या कालव्याची कामं करता आली नाहीत. ती सर्व ताकद पणाला लावून आपल्या खासदारांनी 3 वर्षाच्या अल्प कालावधीत त्या दोन्ही धरणाचे कालव्याची कामं अतिशय वेगात प्रलंबित असलेली कामं मार्गी लावलेली आहेत. आज
या तालुक्यातील दुष्काळ भागातील अनेक लोक स्वतःच्या गाड्या करून जातात, प्रत्यक्ष साईटवर जाऊन काम कशा पद्धतीनं चालू आहे, नक्की काय चालू आहे अशा प्रकारची माहिती घेतात. माझ्या माहितीप्रमाणे या धरणाच्या बाबतीत भविष्यात लोकांचं आणखी काय म्हणणं असतं, ही निवडणूक झाली की पुन्हा काम बंद पडतंय का काय. परंतु माझ्या माहितीप्रमाणे, मी घेतलेली माहिती आणि माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे खासदारांनी आपल्या या धरणाच्या कालव्यासाठी केंद्र सरकारकडून 3,900 कोटी रुपयाचा निधी जो उपलब्ध करत होता तो प्रत्यक्ष पाटबंधारे विभागाकडे वर्ग झाल्याची माझी माहिती. आणि महाराष्ट्र शासनाचा जो निधी ते निवडणूक झाली की पुन्हा तुम्हाला कळत अशा प्रकारचे वंदना करत असतील. तर मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे, उद्या कुणी खासदार असेल, कुणी आमदार असेल, कुणी मंत्री असेल, पण ब्रह्मदेव आला तरी त्या मीरा देवघर आणि डोंबरकुडीच्या कालव्याचं काम भविष्यात कुणी बंद पाडू शकणार नाही. आणि 100% पुढच्या वर्षी या परिसरात प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचवण्याचं काम या खासदार साहेबांच्या आपल्या रूपात आपल्याला मिळणार आहे. या भविष्यात गेल्या 5 वर्षात खासदारांनी केलेलं काम याचा पुनरुच्चार मी या ठिकाणी करणार नाही. अनेक वक्त्यांनी त्यांच्या कामात त्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. परंतु गेले 25-30 वर्ष आपण एका विशिष्ट लोकांच्या हातात या तालुक्याची सगळी सत्ता केंद्र आपण दिली. पर्यायानं काय झालं, फलटण तालुक्यातील कुठल्याही कार्यकर्त्यांना एक सन्मानाची वागणूक या तालुक्यामध्ये मिळालेली नाही. गेल्या निवडणुकीत खासदारांच्या रूपानं एक प्रबळ दावेदार आणि प्रबळ विरोधक या तालुक्यात रणजित नाईक निंबाळकरच्या रूपानं उभा राहिला. आणि तेव्हापासून आपण सर्वांनी जर बारकाईने पाहिलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक आज निश्चितपणे मिळायला लागली. त्याचं कारण की आजपर्यंत कुणी विरोधकच नव्हता. कार्यकर्ता कुठं जात नाही, काय करत नाही, आपल्या दावणीला बांधला अशा प्रकारचे समज होते. पण आज सगळी विरोधी मंडळी आणि ज्यांच्या हातात आपण 25-25 वर्ष एक हाती सत्ता दिली सर्व मंडळी जमिनीवर आता उतरलेली दिसते. एकच फायदा आपला असा झाला की यासाठी फलटण तालुक्यातील लोकांनी निर्णय घेतलेला आहे. या 2 धरणाच्या कालव्याचं काम एक स्थानिक उमेदवार, फलटणचं नाव जर कायम आपलं जर मागच्या 2019च्या निवडणुकीसारखं जर 2024च्या निवडणुकीत दिल्लीत जर आपल्या निमित्तानं फलटणचा खासदार जात असेल. आज मी संपूर्ण तालुक्याचा दौरा करतो. पहिला दौरा माझा हिंगणघाट जिल्हा परिषद मठाच्या मतदारसंघामध्ये झाला. राजाभाऊ काकांनी सांगितलं त्यापेक्षा अधिक मतदान देण्याचा आपण मताधिक्य देण्याचा आपण प्रयत्न करू. कारण प्रत्येक गावागावात घराघरात वाडी वस्तीवर मी जाऊन सगळ्या कार्यकर्त्यांची एक जुन्या नव्या कार्याची नाराजी काढून आणि सगळ्या पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्याला चार्ज करण्याचं काम गेले 3-4 दिवस मी या मतदारसंघामध्ये केलंय. यानंतर मी तरडगाव मतदारसंघ आणि साखळी मतदारसंघात सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरोघरी वाडी वस्तीवर जाऊन त्याच पद्धतीनं कार्यकर्त्यांना समजावून सांगून नाराजी थोडी असते, नाराजी असेल की जे ऐकून घेते जागेवर नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करून माझ्या कामाची एक पद्धत वेगळी असते की सगळी माध्यमं वापरून सर्व दाम काय त्या खासदारच्या भाषेत म्हणतात ते सगळं मी वापरतो. आणि आता जास्त काय नसलं तरी मी खासदाराने परवा सांगितले माझा सारखा गणकित हात असतो. माझा कार्यकर्ते चार्ज करायची एक त्याला कला लागते आणि ती कला मला गेली 30 वर्षापासून आवडत असल्यामुळं पत्रकार हसते. पण परंतु ती एक कला वेगळी असते. तिथं कुठल्या कार्यकर्त्याला काय पाहिजे, मी गाडीवर आला कार्यकर्ता की माझ्या लक्ष देते ह्याला काय पाहिजे, मग ज्याला काय पाहिजे तिथे मग त्या पद्धतीनं आमचं सगळं मोजमाप एकंदरीत अभ्यास आपण केला. या निवडणुकीच्या निमित्तानं फलटण तालुक्याचा कानूस आपण घेत असताना खासदारांना मी एवढं सांगेन, तुम्ही हे 2 दिवस झाल्यानंतर फलटण तालुक्यामध्ये अजिबात लक्ष देऊ नका. आमच्यासारखे तुमचे सर्व शिलेदार सगळ्यात ताकदीनं रात्रीचा दिवस करून तुम्हाला निवडून आणण्यासाठी जीवाचं दान करणार आहेत. आणि कसल्याही परिस्थितीत महाशरदच्या मताधिक्याची सुद्धा तुम्ही जास्ती घेऊ नका. 100% महाशरदच्या मताधिक्याची भर ह्या वेळा तुम्हाला फलटण तालुक्यातून काढून दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची खुणगाठ तुम्ही आज बांधा. कसल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक खासदार आणि स्थानिक मुद्द्यावर फलटण तालुक्यातील जनतेचं
अगदी मोठ्या प्रमाणावर फलटण शहर असेल, फलटण तालुक्यातील सर्व लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. लोकांच्या मनात एकच की एवढं 3 वर्षात एवढी प्रचंड काम करणारा खासदार आणि स्थानिक खासदार या मुद्द्यावर लोकांची मानसिकता झालेली आहे. विरोधी लोकांनी आता कामं केली, वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला, सगळे मेसेज जातील, सगळी माध्यमं वापरली जातील, पण तरी सुद्धा लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. लोक म्हणते तुमच्या ज्या वेळेला वेळ तेव्हा आमचं आम्ही बघू, पण ह्या खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जिंदाबाद एवढंच आमचं घोषवाक्य या सर्व लोकांनी केलेलं आहे. म्हणून निश्चितपणे खासदारांचं कॅल्क्युलेशन सारखं गाडी बसतं की वेगवेगळं असतं, पण तुमचं जे कॅल्क्युलेशन फलटण विधा कोरेगाव मतदारसंघातल्या मताधिक्याचं असेल त्याचा अपेक्षाभंग आम्ही 100% करणार आहे आणि ते 100% तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामध्ये हिंगणगाव जिल्हा परिषद मतदारसंघ राजाभाऊ हिंगणगाव जिल्हा परिषदेचं गटाचं नेतृत्व मी गेले 25-30 वर्षापासून करतो. मी परवा दौऱ्यात सुद्धा तुम्हाला सांगितलंय की तुमच्यामुळं हे खासदारांचा असा समज होईल की तात्याचा नुसता भक्का आहे, नुसतं तात्याचं म्हणून हिंगणगाव पकडे मी तुमच्यामुळे आमच्या अग्र काय जाऊन देऊ नका तुम्ही. आणि म्हणून ते खासदार बाजूला राहणार, खासदार बाळा दिली डायरेक्ट म्हणलं काय नुसतं भक्क्या सांगत होते तात्या माझी लेट पकडे माझी लेट. म्हणून या मतदारसंघातून 10,000पेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी माझी स्वतःची जबाबदारी आणि मला त्याची काळजी आहे आणि म्हणून मी 24 तास या मतातून 10,000पेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी वाटतो ते प्रयत्न करणार आहे आणि त्याला आपल्या सगळ्यांनी सहकार्य करावं. या खासदारांच्या रूपानं अनेक प्रचंड कामं झाले, उर्वरित कामं करण्यासाठी आणि फलटण तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर सारखा खासदार आपल्याला मिळाला तर एक जसाच तसा एक प्रबळ विरोधक तालुक्यात असला तर तालुक्याचं राजकारण एक विशिष्ट वळणावर येऊन या भविष्यकाळात चालेल. म्हणून 100% भविष्यकाळात असंच काय म्हणणार आहे, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भविष्यात फिक्स खासदार असं तालुक्याने ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही.